धुळ्यातील बेस्ट स्ट्रीट फूड. तर त्यासाठी आज आपण आलो आहे धुळे शहरातील टावर गार्डन समोरील महाकाल मसाला डोसा HIT. तर आपली पहिली सिरीज आहे मसाला डोसा. तर त्यात आपण कव्हर करणार आहोत धुळ्यातील बेस्ट मसाला डोसा. तर चला विचारूया. दादा तुमचं नाव काय? अजय. तर तुम्हाला शॉप ओपन करून आता म्हणजे 1.5-2 वर्ष झाला. तर तुमचा सगळ्यात बेस्ट डोसा तर आमच्याकडे रेग्युलर मसाला डोसा बेस्ट. फ्रेंड्स तुम्ही बघू शकता की आज आपण यांचा बेस्ट डोसा ऑर्डर केला आहे मसाला डोसा. तर चला बघूया. स्टार्ट करत आहे. ओके, तर बॅटर कुठला झालं? हे आपलं तांदूळ आणि डाळचं असतं. फ्रेंड्स फूडीज तुम्ही बघू शकता ना, त्यांनी सुरुवात केली आहे डोसा बनवण्यासाठी. पहिले त्यांनी आता टाकला टमाटा, आता टाकला कांदा. हा मसाला काय सिक्रेट मसाला आहे? लाल मिरची पावडर. ज्याचं सिक्रेट काय आहे लाल मिरची पावडर. घरगुती मसाले. हा गरम मसाला. तुम्ही जे काय काय टाकता ना ते सांगा. आता मी कांदा, टमाटा आणि बटाट्याची चटणी टाकली आणि त्याच्यामध्ये ना गरम मसाला, मीठ आणि लाल पावडर, त्याच्यानंतर लसूण चटणी. बटाट्याची चटणी म्हणजे काय? फूडीज बटाट्याची आपली जी मोठी भाजी असते ती त्यांनी टाकलेली त्याच्यावर. आणि त्याच्यामध्ये आता ऑइल आता मी हे मिक्स करून घेतो. फूडीज तुम्ही बघू शकता आपला डोसा बनतो इथे. फूडीज तुम्ही बघू शकता की आपला डोसा आता रेडी झाला आहे आणि त्याची प्लेटिंग सुरू आहे डोसाची. आता तिथं सांबार आणि खोबऱ्याची चटणी. तर फूडीज तुम्ही बघू शकता आपला डोसा रेडी झाला आहे. आता मी त्याची टेस्ट करून तुम्हाला सांगते की तो कसा बनतो. फूडीज डोसा तुम्ही बघू शकता चांगला बनला डोसा. डोसाची टेस्ट चांगली आहे. आता फिनिश करू आपण डोसा. भेटू तुम्हाला. आम्ही आपले टीम मेंबर जे आहे तेही तुम्हाला सांगतील की डोसा कसा वाटला. सो गाईज आपण आता टेस्ट करणार आहोत ना मसाला डोसा. तर बघूयात कशी याची. मॅडमचा रिव्ह्यू तर तुम्ही बघितलाच असेल. आता माझा रिव्ह्यू. सांबारची कन्सिस्टन्सी पण फारच छान दिसते थिक आणि प्लस चटणीसुद्धा टेम्पटिंग दिसते. लेट्स टेक द फर्स्ट बाईट. आपण चटणी आणि सांबारसोबत याला टेस्ट केला. आता आपण याला नॉर्मली टेस्ट केला. अमेझिंग गाईज. म्हणजे ना इतका फ्लेवरफुल आहे हा मसाला डोसा की याला आपण टेस्ट करताना ना मी चटणी आणि सांबारला लिटरली मिस नाही केलं. विदाऊट त्याचंसुद्धा आपण याला खाऊ शकतो आणि इतकं छान आहे. माझ्याकडून तर मी याला देणार 4 आउट ऑफ 5. अमेझिंग. आमचा टीम मेंबर्सने रिव्ह्यू दिला आहे तर मी लास्ट याला टेस्ट करून बघतो आणि सांगतो कसं. अजून एक दुसरे मनीषीकडे आता चटणीसोबत खाऊ. आता सांबारसोबत खाल्ला गेला. आता बेस्ट छान मला आवडला. आता आपली डोसाची टेस्ट करून झालेला आहे डोसाला. तर आता आपण याला रेटिंग करूया 3.5 आउट ऑफ 5. तर याची प्राईस आता आपण दादाला विचारूया. याची प्राईस काय? दादा याची प्राईस काय सांगितली? 50. याची प्राईस आहे 50 रुपये. हा आपला डोसा सिरीजमध्ये 5 झालेला आहे. तर फ्रेंड्स आपण आपला पहिल्या स्पॉटवरती डोसा ट्राय केला. तो आपल्याला त्याचा रिव्ह्यू दिला. एकदम चांगला वाटला मला तो डोसा. तर आता आपण आलो आहे आपल्या दुसऱ्या स्पॉटवरती डोसा ट्राय करण्यासाठी. तर हा स्पॉट आहे शिवाजी रेसिपी समोर नवीन महानगरपालिकेच्या बाहेर. तर आपण तर दादाला विचारूया की ते डोसा कसा बनवतात. तर पुढे
प्लेस तर हायली रिकमेंड करणार. इकडे तर तुम्ही नक्कीच या डोसा ट्राय करण्यासाठी. आणि या डोस्याची प्राईस काय असणार आहे भैया? 80 रुपीज. या डोसाची प्राईस आहे 80 रुपीज. तर मित्रांनो नक्की या, हा डोसा ट्राय करा. याला देणार मी एक अमेझिंग 4.5 आउट ऑफ 5. हॅलो फूडीज, तर हा आपला आजचा लास्ट स्पॉट आहे. तर तुम्ही बघू शकता या स्पॉटचं नाव आहे महालक्ष्मी साऊथ इंडियन, जो की लोकेटेड आहे नटराज टॉकीज 80 फुटी रोड येथे. आता आपण त्यांना विचारूया डोसाची मेकिंग प्रोसेस. तर चला त्यांना आपण जाऊन विचारू. जगन्नाथ शिंदे. आणि तुम्हाला हा स्टॉल ओपन करून किती टाईम झाला? 8 वर्ष. तर फूडीज तुम्ही बघू शकता त्यांना हा स्टॉल ओपन करून ऑलमोस्ट 8 वर्ष झालेले आहेत. तर फूडीज आता आपण बघू शकतात ते तो मसाला डोसा बनवतो आहे. आता आपण त्यांना विचारू. तर हा तुम्ही कुठला डोसा बनवताय आता? रेग्युलर साधा मसाला डोसा. तर आता आपण हा डोसा टेस्ट करू आणि तुम्हाला आम्ही सांगतो मग टेस्ट करू की कशी वाटत. आता आपण या डोसाला टेस्ट करू की कसा आहे. हा पहिले आपण प्लेनच टेस्ट करू बिना चटणी सांबारचा. आणि आता याला चटणी सांबार बरोबरच टेस्ट करून बघू. गाईज फूडीज आपण हा डोसा टेस्ट केलेला आहे. डोसा डिसेंट होता टेस्ट वाईज, पण याचं जे सांबार होतं एकदम बेस्ट होतं. तर ह्या डोसाला आपण रेटिंग करूया 3 आउट ऑफ 5. तर तुम्ही इकडे येऊ शकता. महालक्ष्मी साऊथ इंडियन नटराज टॉकीजच्या जवळ 80 फुटी रोड धुळे. तर आजच्या पार्टसाठी इतकंच. तर आपण भेटूया आपल्या दुसऱ्या पार्ट.